छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 22 वर्षीय तरुणी होती आणि याच तरुणीची एका तरुणासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे इंस्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली होती. मग आता सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर फोन नंबर एकमेकांच्या बदलण्यामध्ये. मग यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं. पण मात्र ते जे पोरग होतं त्या पोराला आता या पोरीला भेटू वाटत होतं. फोनवर काय बोलायचं, चॅटिंग किती दिवस करायची, म्हणून ते पोरग या पोरीला सतत भेटायला बोलवत होतं. आता ती पोरगी आज येते, उद्या येते, मग येते, असं करू करू ती काही त्याला भेटायला तयार होत नव्हती. पण मात्र यानं तिला जास्त विश्वासात घेतलं आणि एक दिवस तिला भेटायला बोलवलं. आता भेटायला बोलवलं तर बोलवलं, कुठं बोलवलं? एका ठिकाणी एका लॉजवर बोलवलं. आता तो तरुण त्या तरुणीला घेऊन लॉजवर गेला आणि लग्नाआधीच तिच्यासोबत सगळं काही केलं. पण मात्र हे सगळं सातत्यानं घडत असल्यामुळं एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. पण मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी घटना घडली आहे ते ठिकाण आहे शिर्डी. मग शिर्डीला नेमकं घटना कशी घडली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. झालं असं की वैजापूर तालुक्यामध्ये राहणारा एक तरुण आहे आणि तो तरुण सोशल मीडियाचा वापर करत होता. इंस्टाग्रामवर त्याचं अकाउंट होतं आणि याच इंस्टाग्रामच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यामध्ये राहणाऱ्या तरुणाची एका 22 वर्षीय तरुणीसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. आता सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि मग काय यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं. मग आता यांना फोनवर एकमेकांना बोलू वाटत नव्हतं तर प्रत्यक्ष एकमेकांना भेटू वाटत होतं. म्हणजे तसं यांच्या प्रेम प्रकरणाला, यांच्या मैत्रीला सुरुवात एक वर्षभरापूर्वी झाली होती. पण मात्र फेब्रुवारी 2026 पासून हे जे पोरग आहे त्या पोरीला सातत्यानं भेटायला बोलवत होतं. पण मात्र ती पोरगी आज नाही उद्या नाही, आज नाही उद्या नाही असं म्हणून त्याला भेटायचं टाळत होती आणि हे तिच्या मागच लागलं होतं की भेटायला ये, भेटायला ये म्हणून. मग एक दिवस एप्रिल 2026 मध्ये ती तरुणी त्याला भेटायला आली. कसं बसं घरी काही कारण सांगून त्या तरुणाला भेटायला आली तर हा तरुण त्या तरुणीला थेट वैजापूरपासून शिर्डीला घेऊन गेला. शिर्डीमध्ये एक लॉज केली, लॉजमध्ये रूम केली आणि त्या रूममध्ये त्या 22 वर्षीय तरुणीला नेलं आणि तिला लग्नाचं आश्वासन दिलं. मी तुझ्यासोबत लग्न करतो, असं करतो, तसं करतो, आपण दोघं आता नवरा बायकोच आहेत ना, असं म्हणून त्यानं लग्नाआधीच त्या तरुणीवर सगळं काही मनमोकळेपणानं केलं. मग हा जो सगळा प्रकार आहे तो सातत्यानं काही दिवस त्या ठिकाणी घडला. जेव्हा जेव्हा त्या तरुणाच्या मनात यायचं तेव्हा तेव्हा तो तरुणीला बोलवून घ्यायचा, शिर्डीला न्यायचा आणि त्याच लॉजमध्ये नेऊन नको ती कृत्य करायचा. आता तिचा त्याला विरोध होता, पण हे तिला सांगायचं की आपण लग्न करणार आहेत म्हणून म्हणून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडायचा. बघता बघता हा प्रकार काही दिवस घडल्यानंतर एक दिवस अचानक त्या तरुणीच्या पोटामध्ये दुखू लागल्यामुळं तिनं डॉक्टरांकडे जेव्हा तपासणी केली तेव्हा ती तरुणी गर्भवती असल्याचं समजलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं. म्हणून तिनं घडलेला प्रकार त्या तरुणाला फोन करून सांगायचं ठरवलं. पण मात्र त्याचा फोन सुद्धा बंद होता, कारण की त्यानं तिला ब्लॉक केलेलं होतं. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, तो फक्त तिची फसवणूक करत होता. कारण की या अगोदर सुद्धा त्यानं तिला तिच्या घरी नेलं होतं. पण मात्र घरी नेल्यानंतर लग्न न करण्यासाठी वेगवेगळे कारणं दिले होते. मग आता तरुणी एकदम अडकली होती. ज्यानं तिच्यासोबत हा सगळा प्रकार केला होता, लग्नाचं आश्वासन दिलं होतं, तोच आता तिच्या विरोधात गेला होता. मोबाईल नंबर सुद्धा बंद केला होता, हिला सुद्धा ब्लॉक केलं होतं. म्हणून काय करावं काही नाही हिला कळत नव्हतं. म्हणून तात्काळ वैजापूर पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पण मात्र हा सगळा जो प्रकार आहे तो शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्यामुळं हा तपास त्या ठिकाणी वर्ग करण्यात आला आणि आता शिर्डी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत की खरंच हे लॉजवर आले होते का, कोणत्या लॉजवर गेले, किती जण होते, काय होते, किती वेळ थांबले होते, या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आणि त्या आरोपी विरोधात रीतसर कडक कारवाई सुद्धा करणार आहेत.
पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना वाढत चालल्यात. आजकाल सोशल मीडियावर मैत्री झाली, ओळख झाली, एकमेकांना बोलायचं सोडून, एकमेकांना ओळखायचं सोडून, चल आपण थेट लॉजवर जाऊ, चल आपण रूमवर जाऊ, अशाच पद्धतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. जर कोणी कोणाला अशा पद्धतीनं आमिष देत असेल, आश्वासन देत असेल, तर या सगळ्या घटना ऐकून आपण सुद्धा सावध झालं पाहिजे. जर अशा पद्धतीनं कोणासोबत घडत असेल त्याला सुद्धा सावध आणि सतर्क केलं पाहिजे, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.